राज्यातील जिल्हा परिषदांच्या स्थापनेपूर्वी अस्तित्वात असलेल्या तत्कालीन लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्ड यांच्या ताब्यातील कोट्यवधी रुपयांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांचे सरकारी दप्तरी संरक्षण करण्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष सर्वेक्षण आणि चौकशी करण्यात यावी अशी मागणी निर्मल स्वदेशी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब इंगोले यांनी केली आहे। या संदर्भातील तक्रार अर्ज त्यांनी राज्यपालांसह मुख्य सचिवांकडे पाठवला आहे। जिल्हा परिषदांची स्थापना झाल्यानंतर ज्या जुन्या बोर्डांच्या ताब्यातील मोकळ्या जागा, शाळांच्या इमारती आणि जमिनी जिल्हा परिषदांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत। मात्र हस्तांतरण करताना अनेक ठिकाणी मालमत्ता नोंदवह्या, सातबारा, मिळकतपत्र आणि मूळ नकाशे यांच्यासारखे शासकीय अभिलेख व्यवस्थित जतन करण्यात आलेले नाहीत। याचाच गैरफायदा घेऊन अनेक जिल्ह्यात या सरकारी जमिनींवर भूमाफियांनी अतिक्रमणे करून त्या बळकावल्याचा संशय संस्थेनं व्यक्त केला आहे आणि या प्रकरणी महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी नेमून राज्यातील सर्व जिल्हा परिषद मालमत्तांचे GIS आणि डिजिटल सर्वेक्षण करावे अशी मागणी इंगोले यांनी केली आहे। तसेच शासकीय रेकॉर्ड गहाळ करणाऱ्या आणि अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे।